काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या विरोधात गुजरात सरकारनं जे त्यांनी गीत ट्विट केलं होतं किंवा माहिती दिली होती, जो गुन्हा दाखल झाला होता, सर्वोच्च न्यायालयानं तो गुन्हा रद्द ठरवत काही परखड मतं मांडलेली आहेत. परखड मतं म्हणजे अशी आहेत. इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर, त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचे आणि महाराष्ट्रात जो कुणाल कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे, एका व्यंगामुळे, परखड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्यांना एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं, दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी कुणाल कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन, आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला, उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरेखालून घातला पाहिजे. जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुडदा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न, योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे, मध्य प्रदेशातही तेच चाललंय. महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो. अजित पवारांना सगळं मान्य दिसत नाहीये, त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत. राऊतसाहेब, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे, पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, आहे, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तो का अतिरेकी आहे? कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही, हा कोण आहे तो? तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, शिंदे, राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातला एक कलाकार आहे, एक कवी आहे, एक लेखक आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं म्हटलं जात आहे की म्हणू द्या ना. शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. पण राऊतसाहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय बोलणं का होऊ नये? उद्या जर माझ्या समोर प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाहीये त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही का? बोलायचं नाही. माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का?
आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. नाही, पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा, तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय, म्हणजे तो आपण दाखल करू केला द्या ना. गेलाय. काय आणि आता सुनावणी त्यावर होईल. अहो, पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का? त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा, त्याने आणला, आमचे लोक त्याला उत्तर देतील. काल प्रताप सरनाईक यांनी देखील कुणाल कामरा याच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं की उमर खालिद जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड होता, तो आणि कुणाल कामरा हे एकत्र होते. त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल कामराचा हात बघा, असेल. प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. त्यांचं परिवहन खातं आहे, परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांनी त्यावर बोलावं. उमर खलीद असेल, कुणाल कामरा असतील, वरुण ग्रोवर असेल, हे सगळे त्यांचं काम करत असतात. तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाच्या एका राज्याचे ठरत नाही. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात.